फायनली आशुभाऊंचा प्रवेश भाजपामध्ये झाला. मग आपल्या रवींद्र भाऊंनी आपल्या आशुभाऊंच्या हातात हात मिळवला आणि तिथनं परत आम्ही डायरेक्ट आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर सगळेजण म्हणले आमदार साहेबांच्या बरोबर आपण एक फोटो काढून घेऊया. जेवढ्या आपल्या कराडमधल्या दिग्गज लोकांनी प्रवेश केला होता पक्षात ती सगळेजण फोटो काढायला थांबले. बरोबर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या बाहेरच थांबलो. मग सगळ्यांचा फोटो काढून झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमच्या आशुभाऊच्या गँगचा पण फोटो घ्यायला लागतोय. तेवढ्यात हर्षा आपला बाबांना भेटला. बाबांना भेटल्यानंतर बाबा म्हणते हर्षा माझा लय जुना दोस्त आहे. हर्षाची भेट झाली आणि तेवढ्यात बाबांचं लक्ष गेलं माझ्याकडे लक्ष गेलं. बाबांनी जवळ बोलवून घेतलं आणि मग म्हणलं आम्ही फोटो काढूया. मग हर्षाने डायरेक्ट मोबाईल घेतला आणि सेल्फी काढला. मग भाऊंच्या बरोबर पण म्हणलं फोटो काढूया. मग सगळ्यांनीच आम्ही उभं राहून फोटो काढलं. आमदार साहेबांच्या बरोबर पहिल्यांदाच मुंबईला आलोय म्हणलं एक आठवण म्हणून आमदार साहेबांच्या बरोबर फोटो काढूया. तर बाबा मला म्हणते स्वराज आपल्या दोघांचं भरपूर फोटो आहेत ना. मी म्हणलं तरी पण मला फोटो काढायला लागतोय बघा. तेवढ्यात परत आम्हाला कार्यालयात भेटलं कराड उत्तरचे आमदार माननीय मनोज दादा. त्यांना भेटून बाहेर आलो तर आपल्या मुंबईमध्ये कासार शिरब्याचं 2 भाऊ आपलं पोलीस आहेत. ती पण भावना भेटायला तर ती संदीपची गाववाले असल्यामुळे संदीपला आम्ही व्हिडिओ कॉल लावला. ती झाल्यानंतर एमडीन मी जरा आपलं उभा राहिलो आणि डायरेक्ट आम्ही गाडी काढली. भाऊ बसलं गाडी चालवायला आणि आपला हर्षा बसला मॅप दाखवायला. आणि आम्ही आता डायरेक्ट निघालो होतो जेवायला. का तर आम्हाला इतकी बेकार भूक लागलेली काय बोलायचं कामच नाही. आणि आपल्या भाऊंचं मुंबईत हॉटेल आहे तिथं आम्ही जेवायला निघालो. डायरेक्ट म्हणलं आज जाऊया आणि पहिलं जेवायला घेऊया. का तर भुका एवढ्या बेकार लागलेल्या काय बोलायचं कामच नाही. मस्तपैकी जेवण वाढून घेतलं आणि सगळी तर जेवून बसलेली भाऊन आम्हीच मागं राहिलेलो. मग काय आम्ही डायरेक्ट जेवायला घेतलं. बिर्याणी तर इतकी बेस्ट होती. तंदूर पण काय खतरनाक काय बोलायचं कामच नाही. तिथं आवरून आम्ही सगळी बाहेर आलो आणि आता म्हणलंय आपल्याला घराकडे प्रस्थान करायला लागते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा, कमेंट करा आणि जाताना भावाला लाईक करा आणि फॉलो तर करायच लागते.